आईला विसरलेला मुलगा. एका छोट्याशा गावात सुमित्रा नावाची आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा होता, अमोल. अमोलचे वडील तो लहान असतानाच गेले होते. त्यानंतर सुमित्रानेच त्याला आई आणि वडील दोन्ही बनून वाढवलं. स्वतः उपाशी राहून तिने त्याला जेवायला घातलं. स्वतःची इच्छा बाजूला ठेवून त्याचं शिक्षण केलं. अमोलला नवीन कपडे हवे असतील तर सुमित्रा म्हणायची, माझ्याकडे अजून मागच्या वर्षाची साडी आहे ना, तू घे नवीन कपडे. अमोलला कधीच कळलं नाही की आई स्वतःच्या गरजा कमी करून त्याचं आयुष्य मोठं करत होती. एक दिवस अमोलला शहरात चांगली नोकरी मिळाली. तो आईला म्हणाला, आई, आता तुझे सगळे कष्ट संपले. मी तुला कधीच कशाची कमी पडू देणार नाही. सुमित्राच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिला वाटलं, माझा मुलगा मोठा झाला. आता माझं आयुष्य सार्थक झालं. काही वर्षांनी अमोलचं लग्न झालं. त्याची पत्नी नेहा शहरात वाढलेली होती. तिला गावाचं साधं आयुष्य, जुनं घर आणि सुमित्राची सततची काळजी आवडत नव्हती. सुरुवातीला अमोल आईची बाजू घ्यायचा, पण हळूहळू नेहाच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होऊ लागला. एक दिवस नेहा म्हणाली, तुझ्या आईमुळे आपल्याला स्वतःचं आयुष्य जगताच येत नाही. अमोल शांत राहिला. दुसऱ्या दिवशी नेहा पुन्हा म्हणाली, आपण वेगळं राहिलो तर काय बिघडणार आहे? अमोलने आईला सांगितलं, आई, आम्ही शहरात राहणार आहोत. तिथे तुझी गैरसोय होईल. सुमित्राने काहीही विचारलं नाही, फक्त हसून म्हणाली, तू सुखी राहा बाळा, मला काही नको. अमोल शहरात निघून गेला. पहिले काही दिवस तो आईला फोन लावायचा. आई, जेवलीस? हो बाळा. औषधं घेतलीस? हो. पण हळूहळू फोन कमी झाले. आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा आणि शेवटी फक्त आईचा फोन आला तरच 2 मिनिटं बोलणं. सुमित्रा मात्र रोज संध्याकाळी घराच्या दारात बसून रस्ता पाहायची. शेजारची माई विचारायची, काय गं सुमित्रा, कोणाची वाट पाहतेस? ती हसून म्हणायची, माझा अमोल कधीही येऊ शकतो ना. पण अमोल येत नव्हता. एक दिवस सुमित्राची तब्येत बिघडली. शेजाऱ्यांनी अमोलला फोन केला, तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे, एकदा येऊन जा. अमोल म्हणाला, हो, मी येतो. पण त्या दिवशी त्याचं ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं. तो आला नाही. दुसऱ्या दिवशीही आला नाही. तिसऱ्या दिवशी सुमित्राने डोळे मिटले. तिच्या हातात अमोलचा लहानपणीचा फोटो होता आणि ओठांवर शेवटचे शब्द होते, माझा मुलगा सुखी राहू दे. काही दिवसांनी अमोल गावात आला. घरात शिरताच त्याला सगळं तसंच दिसलं. जुनं कपाट, त्याच्या बालपणीची पुस्तकं, भिंतीवर त्याचा शाळेचा फोटो आणि देवाजवळ ठेवलेली त्याची लहानपणीची खेळणी. टेबलवर त्याच्यासाठी ठेवलेली एक जुनी डबी. त्याने डबी उघडली. त्यात त्याच्या आवडीचे लाडू होते. शेजारच्या माईने हळू आवाजात सांगितलं, तुझी आई शेवटपर्यंत म्हणायची, माझा अमोल आला की त्याला हे लाडू देईन. अमोलच्या हातातून डबी खाली पडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो आईच्या खोलीत गेला. पलंगाजवळ बसला आणि पहिल्यांदा त्याला जाणवलं, ज्या आईने त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं, तिच्यासाठी त्याच्याकडे 2 मिनिटांचाही वेळ नव्हता. तो आईच्या फोटोसमोर बसून रडत म्हणाला, आई, तू मला कधीच काही मागितलं नाहीस. मी फक्त तुझ्यासाठी थोडा वेळ मागितला असतास तरी दिला असताना, पण मी तुला तोही दिला नाही. त्याला आठवलं, लहानपणी ताप आला की आई रात्रभर त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायची. शाळेची फी भरायला तिने स्वतःची साडी विकली होती. त्याला नोकरी मिळाल्यावर ती किती आनंदाने म्हणाली होती, आता माझा मुलगा माझी काळजी घेईल. अमोल जोरात रडू लागला. पण त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली,
आईला पैशांची गरज नव्हती. तिला फक्त मुलाचा वेळ, 2 प्रेमाचे शब्द आणि थोडंसं आपलेपण हवं होतं. काही नाती तुटल्यावर पुन्हा जोडता येतात, पण आई गेल्यानंतर तिच्या हातात हात ठेवून आई म्हणण्याची संधी पुन्हा मिळत नाही. अमोलने आईचा फोटो छातीशी धरला आणि मनात एकच वाक्य उमटलं, ज्या आईने आपल्याला चालायला शिकवलं, तिलाच आपल्या आयुष्यातून दूर करू नका. कारण लग्नानंतर पत्नी महत्त्वाची असतेच, पण आईला विसरणं हे पत्नीवरचं प्रेम नसतं. नात्यामध्ये संतुलन ठेवणं हीच खरी समजूतदारपणाची ओळख आहे. आईला वेळ द्या, तिच्याशी बोला, तिचा जवळ बसा, कारण तिची वाट पाहणारे डोळे एक दिवस कायमचे मिटू शकतात.